गडचिरोलीच्या निसर्गरम्य जंगलात वसलेल्या राज्यातील एकमेव शासकीय कमलापूर हत्ती कॅम्पच्या विकासाला आता वेग आलाय। अहेरी तालुक्यातील या कॅम्पमध्ये बसंती, रूपा, अजित, मंगल, राणी, प्रियंका, गणेश, लक्ष्मी आणि कुसुम असे 9 हत्ती आहेत। महाराष्ट्रासह छत्तीसगड, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून पर्यटक या ठिकाणी भेट देतात। कमलापूर हत्ती कॅम्पला महत्त्वाचे पर्यटन स्थळ बनवण्यासाठी प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचा विशेष आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश गुंडेट्टीवार यांनी। राज्यातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प असलेल्या कमलापूर पर्यटन क्षेत्राला आता नवी ओळख मिळाली आहे। एकेकाळी नक्षलवाद्यांचा माहेरघर म्हणून कमलापूरची ओळख होती, आज कुठेतरी पर्यटन क्षेत्र म्हणून उदयास आलेला आहे। आज स्वतः जिल्हाधिकारी अविशांत पंडा सर आज या ठिकाणी भेट दिलेला आहे। सर, राज्यातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज पर्यटकांसाठी व्यवस्था केली जात आहे, काय सांगाल? आपण ऑलमोस्ट 1 वर्षापासून याच्यावर आपण फोकस करत आहोत। आपण याच्यामध्ये जे डीपीसीतून पण काही काम आपण मंजूर केलेलं आहे आणि हा एक जो साऊथ गडचिरोलीचा जो टुरिझम सर्किट आहे त्याचा एक केंद्रबिंदू म्हणून आपण कमलापूर हत्ती कॅम्पला कसा आपण विकसित करू शकतो त्याच्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे। आणि याच्या पुढे पण आपण फॉरेस्ट डिपार्टमेंट सोबत समन्वयाने कसं एक प्रॉपर इको टुरिझम साईट आपण तयार करू शकतो त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो। चारही बाजूनी लोक येतात, तेलंगणा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, मात्र या ठिकाणी थांबण्यासाठी रूम्स नाही। एक विश्रामगृह सारखं काही बांधकाम आपल्याकडून केलं जाईल? येस, त्याच्यासाठी आपण ऑलरेडी चर्चा आपली झालेली आहे DCF साहेबांसोबत, बाकी आपले जे डेप्युटी डायरेक्टर टुरिझम आहेत नागपूरमध्ये त्यांच्यासोबत ह्या विषयावर चर्चा झाली। अकोमोडेशन फॅसिलिटीज, रोडची जे कनेक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत हे दोन्ही विषयाबद्दल आपले ऑलरेडी मीटिंग झालेली आहे। आता याच्यामध्ये काय सुधार करता येईल आणि एस्पेशली कारण अकोमोडेशन फॅसिलिटी जोपर्यंत एक एरियामध्ये आपण करणार नाही तिथे टुरिझम वाढणार नाही।